किती जन्म किती फेरे किती अघोरे भोगी ताती. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की एका जीवाला अनेक जन्म असतातच का? तर हो असतात. मग एका जीवाला अनेक जन्म असतात हे कशावरून? एका जीवाला अनेक जन्म असतात याचे एखादे उदाहरण आहे का? तर हो, याचे उदाहरण आहे. याचे उदाहरण फार मोठ्यांचे आहे. ते फक्त नावाची मोठी नाही, फक्त फुशारकी गाजवणारे नाही, तर ते खरोखर मोठे. नाहीतर काही फक्त नावाची मोठी असतात, उगा खोटी फुशारकी गाजवणारे असतात. एकदा एका मॅडमने आपल्या नोकराला शिकून ठेवलं, रामू माझ्याकडं कोणी पाहुणे आल्यावर मी तुला म्हणेल रामू पाहुण्यांना सरबत आण. मग तू म्हणायचं मॅडम अमेरिकन सरबत आणू का जपानी सरबत आणू का इटालियन सरबत आणू का चायनीज सरबत आणू का इंडियनच आणू? मग मी म्हणेल इंडियनच आण. मग तू लिंबू पाणी घेऊन यायचं. रामू म्हणाला ठीक आहे. तेवढ्यात गावाकडचे 4-5 पाहुणे आले. मॅडम म्हणाला रामू पाहुण्यांना नाश्ता आण. रामू म्हणाला मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का जपानी नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू का चायनीज नाश्ता आणू का इंडियनच आणू? मॅडम म्हणाल्या इंडियनच आण. आणले आपले कांदा पोहे इंडियन. खाता खाता पाहुणे म्हणाले वहिनी आमचे भैया कुठे दिसत नाही, बोलवा त्यांना. मॅडम म्हणाल्या रामू माझ्या मिस्टरांना बोलून आण. रामू घाई म्हणाला मॅडम अमेरिकन मिस्टरांना बोलून आणू का जपानी मिस्टरांना बोलून आणू का इटालियन मिस्टरांना बोलून आणू का चायनीज मिस्टरांना बोलून आणू का इंडियनच मिस्टरांना बोलून आणू? मॅडमने तर डोक्यालाच हात लावला. खाता खाता पाहुणे म्हणाले चायला हिने एवढे नवरे केले कधी आणि ही एवढे नवरे करेपर्यंत आपला ठोंब्या काय करत होता? झोपला होता की काय? त्याच्यातला दुसरा म्हणाला हे झाले 5, आता 6वा नंबर कोणाचा ते राम झाले बुवा. विठ्ठला 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 विठ्ठला. ही फक्त फुशारकी गाजवणारी असते. पण मी ज्यांचे उदाहरण सांगणार आहे ते खरोखर मोठे आहे. मी तुम्हाला संत जनाबाई महाराजांचे उदाहरण सांगणार. संत जनाबाई महाराज स्वतःचा व संत नामदेव महाराजांचा पूर्वजन्म सांगतात. सत्ययुगात संत नामदेव महाराज हिरण्यकशिपूच्या कुळात प्रल्हाद म्हणून होते. सत्ययुगात संत नामदेव महाराज हिरण्यकशिपूच्या कुळात प्रल्हाद म्हणून होते, तर संत जनाबाई प्रल्हादाची दासी पद्मिनी नावाने होत्या. त्रेतायुगात संत नामदेव महाराज राम भक्त अंगद म्हणून होते. त्रेतायुगात संत नामदेव महाराज राम भक्त अंगद म्हणून होते, तर संत जनाबाई मंथरा नावाने होते. द्वापार युगात संत नामदेव महाराज उद्धव म्हणून होते, तर संत जनाबाई कुब्जा नावाची दासी होती. आणि कलियुगात संत नामदेव महाराज म्हणून अवताराला आले व संत जनाबाई महाराज म्हणून अवताराला आले. संत नामदेव महाराज स्वतः सांगतात चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने. पाठी मागे डोळे झाकून उभी
रंगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. संत नामदेव महाराज म्हणतात आम्ही खूप खूप पुण्य केले आणि तेही जन्मोजन्मात केले. सांगण्याचे तात्पर्य संत सुद्धा वेळोवेळी अवतार घेतात. मग आपल्याला जन्माला यावं लागतं यात संशय नाही. संतांच्या अवतारात व आपल्या जन्मात फरक आहे. संत स्वातंत्र्य आहे, आपण पारतंत्र्य आहोत. माणूस मायाधीन आहे, संत मायातीत आहे आणि देव मायाधीश आहे. माणूस जीवात्मा आहे, संत महात्मा आहे आणि देव परमात्मा आहे. माणूस पुरुष आहे, संत महापुरुष आहे आणि देव परमपुरुष आहे. माणूस कर्माधीन आहे, माणूस कर्माधीन आहे, संतांना कर्म बाधत नाही आणि देव कर्मातीत आहे. माणूस कर्माधीन आहे म्हणून माणसाला परत 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 जन्माला यावं लागतं. फार मोठमोठ्यांना कर्म भोगावं लागतं. श्रीमद भागवतातील एक उदाहरण सांगतो, ध्यान देऊन ऐका. तुम्ही ऐकता ना? पण ऐकता मग तुमचं लक्ष आहे ना? पण हा, लक्ष आहे. नाही तर काही काही बसलेले असतात कीर्तनात, मनाने झटके मारतात घरच्या कुलपाला. मन जागेवर पाहिजे, ध्यान जागेवर पाहिजे. ध्यान जर जागेवर नसेल ना तर फजिती होते. एकदा आमच्या बाबांनी प्यायला पाणी मागितलं. आमच्याच परशुराम महाराजांनी बाबाला तांब्या भरून पाणी प्यायला दिलं. तेवढ्यात बाबांचा मोबाईल वाजला. बाबांनी मोबाईल लावला तोंडाला आणि पाणी ओतलं कानात. मोबाईल लावला तोंडाला आणि पाणी ओतलं कानात. आम्ही म्हणालो बाबा पाणी कानात. बाबांनी तो तांब्यात दुसऱ्या हातात घेतला आणि दुसऱ्या कानात पाणी ओतून घेतलं. बाबांचे अख्खे कपडे ओले झाले. बाबांचं ध्यान दुसरीकडेच कुठं तरी होतं. तसं तुमचं ध्यान आहे ना? हा, विठ्ठल हो. श्रीमद भागवतातील एक उदाहरण सांगतो, ध्यान देऊन ऐका. एक भरत राजा होता, फार परमार्थिक होता. त्याने स्वतःच्या मुलाला राजगादीवर बसवलं व स्वतः परमार्थ करण्यासाठी जंगलात निघून गेला. एका गंडकी नदीच्या किनारी झोपडी बांधली. कंदमुळे फळे खाऊन नामस्मरण करू लागला. राजा नदीवर स्नानाला जायचा. एक दिवस राजा नदीवर स्नानाला गेला. तेवढ्यात तिथे एक गर्भवती हरिण पाणी प्यायला आली. हरिण नदीच्या किनारी पाणी पित होते. तेवढ्याच जंगलातून सिंहाची मोठी गर्जना ऐकू आली. हरिण घाबरले. हरणाने पलीकडच्या तीरावर उडी मारली, पण पोटातील गर्भ पाण्यात पडला. हरिण पलीकडच्या तीरावर जाऊन मरून पडले. भरत राजाने पाहिले की हरणाचे ते पाडस पाण्यात हातपाय खुडू लागले. भरत राजाने त्या पाडसाला नदी किनारी उभं केलं. त्याचं अंग पुसून आपल्या पर्णकुटीवर आणलं. त्याला फळांचा रस पाजून त्याचे प्राण वाचवले. त्याला वाचवलं. आता राजाला पाडसाचा लळा लागला व पाडसाला राजाचा लळा लागला. राजाला पाडसाचा लळा लागला व पाडसाला राजाचा लळा लागला. राजा नदीवर स्नानाला गेला की पाडसही नदीवर स्नानाला जायचं. राजा स्वतःला गंध लावू लागला की पाडसही स्वतःला गंध लावण्यासाठी कपाळ पुढं करायचं. राजा माळ जपू लागला की पाडसही एका पायात माळ अडकवायचं आणि एका पायाने एक 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 म्हणे पुढं ढकलायचं. म्हणजे स्नानाचं महत्व, गंधाचं महत्व एका हरणाला कळालं, पण अजून आमच्या माणसांना कळालं नाही. ते तुम्हीच म्हणा, आपण अजिबात म्हणणार नाही. विठ्ठल परमार्थ करण्याची सुविधा फक्त मानव जन्मतच आहे. गळ्यात तुळशीची माळ घालण्याची सुविधा फक्त मानव जन्मतच आहे. आता मला सांगा, बैलाच्या गळ्यात तुळशीची माळ असते का?
असते का? मी असंच एका ठिकाणी कीर्तनातून म्हणालो बैलाच्या गळ्यात तुळशीची माळ असते का? एक महिला कीर्तनातच उठून उभी राहिली व मला म्हणाली, महाराज तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे बघा. महाराज तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे बघा. आमच्या घरच्या बैलाच्या गळ्यात अजूनही तुळशीची माळ नाही. आमच्या घरच्या बैलाच्या गळ्यात अजूनही तुळशीची माळ. पण मी बैलाच्या म्हणतो, हा बैलाच्या. तुम्ही ना अर्थाचा गैरअर्थ करू नका बरं. विठाला 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 विठाला